Hello friends, welcome to this new lecture. In the last lecture of interpolation, we seen examples of interpolation by using Newton's backward difference interpolation formula, Newton's forward difference interpolation formula, and Lagrange's interpolation formula. Similarly, we find the function, that is form of the function f of x, that is we find the interpolating polynomial f of x by using both the interpolation formulae, that is Newton's forward difference interpolation formula and Newton's backward difference interpolation formula for both equally spaced data and not equally spaced data. Now, in the today's lecture, we have to develop the Newton's forward difference interpolation formula, Newton's backward difference interpolation formula and Lagrange's interpolation formula one by one. हे फॉर्म्युले आपण ऑलरेडी पहिल्यांदा यूज केलेले आहेत. ओके, न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला काय आहे आपल्याला माहिती आहे, बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला काय आहे ते पण आपल्याला माहिती आहे. सिमिलरली वी सीन लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला, हे तिन्ही फॉर्म्युले वापरून आपण एक्झाम्पल सोडवलेले आहेत. ओके, त्यावेळेस मी सांगितलं होतं की हे फॉर्म्युले कसे आले, ह्यांचं डेरिव्हेशन काय आहे. ओके, तर हे फॉर्म्युले आपल्याला डिराईव्ह करायचे, तर ते फॉर्म्युले आता आपण डिराईव्ह करूयात. ॲज पर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फॉर दी BCS स्टुडंट्स और BSc स्टुडंट्स, आपल्याला थेरॉटिकल क्वेश्चन्स पण असतात, डेरिव्हेशन एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, डेरिव्हेशन जर एक्झाममध्ये विचारले तर डेफिनेटली दॅट कॅरीज 8 मार्क्स. 8 मार्कासाठी डेरिव्हेशन विचारले जाऊ शकतात. दॅट फॉर्म्युली आर इम्पॉर्टंट. डिराईव्ह क्वेश्चन असा असू शकतो की डिराईव्ह न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युला किंवा बॅकवर्ड डिफरन्स फॉर्म्युला किंवा लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला, हे तीनही फॉर्म्युले आपल्याला डिराईव्ह करायचे आहेत. नो डाऊट हे फॉर्म्युले वापरून आपण ऑलरेडी एक्झाम्पल सोडवलेले आहेत, पण आता ह्या लेक्चरमध्ये वी हॅव टू डिराईव्ह दोज फॉर्म्युले. त्यापैकी या लेक्चरमध्ये आपण पहिला एक फॉर्म्युला डिराईव्ह करूयात, दॅट इज न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. लेट अस सी द डेरिव्हेशन ऑफ न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. Let us see derivation of interpolation formulae, out of which first formula, that is Newton's forward difference interpolation formula. Question may be asked as a derive or obtain Newton's forward difference interpolation formula. That carries 8 marks, 10 marks, what it may be the marks. 8 mark किंवा 10 मार्कासाठी theoretical questions विचारला जाऊ शकतो. That is obtain or derive Newton's forward difference interpolation formula. Okay, आता आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह करूयात. रिमेंबर वन थिंग, एक गोष्ट लक्षात घ्या, फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला किंवा न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला किंवा लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला, तीनही फॉर्म्युल्याच्या डेरिव्हेशनच्या स्टेप सेमच आहेत. ओके, तीनही फॉर्म्युल्याच्या डेरिव्हेशनच्या स्टेप्स या डेफिनेटली सेमच आहेत, फक्त मायनॉर चेंजेस आहेत. मायनॉर चेंजेस काय आहेत तेवढे फक्त आपण मायनॉर चेंजेस लक्षात घेऊयात. एकदा चेंजेस कुठे हे लक्षात आलं तर डेफिनेटली एका जरी फॉर्म्युल्याची आपण तयारी परफेक्ट केली, एक जरी फॉर्म्युला आपण व्यवस्थित प्रूव्ह केला तर डेफिनेटली बाय कंपॅरेटिव्ह स्टडी, ओके, कंपॅरिझन करून, म्हणजेच चेंजेस, फक्त चेंजेस कुठे कुठे आहेत. न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला डिराईव्ह केल्यानंतर जेव्हा आपण बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला किंवा लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत, त्यावेळेस सगळी प्रोसिजर सेमच आहे, फक्त चेंजेस कोणते आहेत ते चेंजेस फक्त आपण लक्षात ठेवणार, चेंजेस फक्त आपण नोटीस करणार आणि त्या पद्धतीने टॅक्टफुल ते फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार. ओके, न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. आता आपल्याला माहिती आहे, याची सुरुवात करूयात. आपण या फॉर्म्युलाने इंटरपोलेशन पण करतो, सिमिलरली फॉर्म ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स सुद्धा मिळवतो आहोत. म्हणजे आपल्याला हा जर फॉर्म्युला वापरायचा असेल तर बेसिकली हा फॉर्म्युला कधी वापरायचा आपल्याला माहिती आहे. न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला कॅन बी युज्ड ओनली व्हेन द गिवन डेटा इज इक्वली स्पेस्ड. कारण डिफरन्स, फॉरवर्ड डिफरन्स हा शब्द आलाय. ओके, फॉरवर्ड डिफरन्स शब्द आलेला आहे आणि फॉरवर्ड डिफरन्स म्हणजे डेल्टा असतो, आणि डेल्टा आपण कधी ऑपरेट करत असतो, कधी, जेव्हा फक्त आपल्याकडे फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला असेल त्यावेळेस. ठीक आहे, म्हणजे हा जर न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा असेल तर वी नीड अ डेटा विच इज इक्वली स्पेस्ड, म्हणजे आपली सुरुवात इक्वली स्पेस्ड डेटापासून असेल. ओके, लेट प्रूफ बघूयात किंवा डेरिव्हेशन. लेट y is equal to f of x be a function. Let a comma a plus h comma a plus twice h comma a plus 3 times h up to so on a plus nh be n plus 1 equally spaced arguments, and let f of a plus h
f of a plus twice h up to so on f of a plus nh be the corresponding entries. ओके, म्हणजे आपण एक इक्वली स्पेशल डेटा घेतलेला आहे. आता इक्वली स्पेशल डेटाच का घ्यायचा, कोणतेही प्रूफ पाठ करायचा नाही, पहा प्रूफ कायम डेव्हलप करायचं. इक्वली स्पेशल डेटाच का घ्यायचा, कारण आपल्याला डेरिवेशन ऑफ न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला करायचा आहे. फॉरवर्ड डिफरन्स हा शब्द आहे, म्हणजे डेल्टा येणार. डेल्टा जर यायचा असेल तर आपल्याला इक्वली स्पेशल डेटा पाहिजे, म्हणून आपण सुरुवात इक्वली स्पेशल डेटा पासून केली. ओके, एक इक्वली स्पेशल डेटा घेतला, त्याच्यामध्ये n+1 नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स आहेत आणि करस्पॉन्डिंग एंट्रीज आर ऑल्सो गिवन टू यू. ओके, नेक्स्ट वन. पुढे आता काय करायचं आहे आपल्याला, या पर्टिक्युलर पॉलिनॉमियल, या पर्टिक्युलर डेटाला फिट होणारी समजा पॉलिनॉमियल काढायची झाली. ओके, या पर्टिक्युलर डेटाला फिट होणारी म्हणजेच या पर्टिक्युलर डेटा सॅटिस्फाय करणारी जर पॉलिनॉमियल f ऑफ x काढायची झाली तर त्या f ऑफ x या पॉलिनॉमियलची डिग्री किती असेल. यस, डिग्री किती असेल आपल्याला माहिती आहे. फंडामेंटल थेरम ऑफ डिफरन्स कॅल्क्युलस आपण बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये डिग्री आणि डिफरन्स यांचं आपण रिलेशन बघितलेलं आहे. काय सांगतो तो रिलेशन, फंडामेंटल थेरम ऑफ डिफरन्स कॅल्क्युलस. यस, काय असेल तो, nth order forward difference of the polynomial in x of degree n is a constant and all the higher order differences are 0. म्हणजे जर पॉलिनॉमियल ची डिग्री n असेल तर डेफिनेटली नंबर ऑफ टर्म्स या n+1 येणार आहेत, आणि नंबर ऑफ टर्म्स जर n+1 असतील तर डेफिनेटली nth ऑर्डर डिफरन्स हा कॉन्स्टंट येणार आहे आणि हायर ऑर्डर डिफरन्सेस हे 0 येणार आहे. ठीक आहे, नाऊ ज्यावरती आपल्याला इथे n+1 इक्वली स्पेशल आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत त्यावरती आपण जी काही पॉलिनॉमियल f ऑफ x काढणार आहोत त्या पॉलिनॉमियल f ऑफ x ची डिग्री नक्कीच n असेल. ठीक आहे, त्या पॉलिनॉमियल f ऑफ x ची डिग्री नक्कीच n असेल. जर डिग्री n असेल तर डेफिनेटली त्याच्यामध्ये नंबर ऑफ टर्म्स या n+1 असतील. ठीक आहे, म्हणजे या डेटाला फिक्स होणारी तर पॉलिनॉमियल f ऑफ x आपल्याला काढायची असेल तर डेफिनेटली त्या पॉलिनॉमियल f ऑफ x ची डिग्री n असेल. ती पॉलिनॉमियल काय आहे ते आपल्याला काढायची आहे. ती जी काही पॉलिनॉमियल असेल ती पॉलिनॉमियल म्हणजेच आपला न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला असेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे, पॉलिनॉमियल f ऑफ x काढायची आहे. ती पॉलिनॉमियल f ऑफ x ची डिग्री किती असेल, n असेल. ती पॉलिनॉमियल काय आहे ते फक्त आपण अप्रॉक्सिमेट करूयात. ओके, लेट yes let y is equal to f of x is equal to pn of x. pn of x stands for polynomial in x of degree n. ओके, सिम्बॉल काय आपल्याला माहिती आहे. लेट y is equal to f of x is equal to pn of x. कोणत्याही पुस्तकामध्ये कोणते वेगवेगळे सिम्बॉल्स वापरलेले आहेत, सगळे सिम्बॉल आपण बघूयात. लेट y is equal to f of x is equal to pn of x is equal to a0 plus x minus a into a1 plus x minus a into x minus a minus h into a2 plus x minus a minus h into x minus a minus 2 times h into a3 plus dot up to so on plus last term. Yes, how to remember this polynomial, that is important. फक्त तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये फॉरवर्ड डिफरन्स, बॅकवर्ड डिफरन्स आणि लॅग्रॅन्ज इंटरपोलेशन फॉर्म्युला, तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये फक्त ही पॉलिनॉमियल वेगवेगळी आहे, बाकी सगळी प्रोसिजर सेमच आहे. फक्त ही पॉलिनॉमियल आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायला पाहिजे. ती कशी लक्षात ठेवायची बघूयात. लेट y इज इक्वल टू f ऑफ x इज इक्वल टू pn ऑफ x इज इक्वल टू a0 प्लस x मायनस a इंटू a1. ह्या दोन फक्त टर्म्स लक्षात ठेवल्या. a0 प्लस x मायनस a इंटू a1 प्लस पुढे कशी टर्म लिहिले पहा, x मायनस a जसा आहे तसा. ठीक आहे, पुढे काय केले, फक्त x मायनस a मायनस h म्हणजे x मायनस a मधून अजून एक h सबस्ट्रॅक्ट केलाय आणि नवीन ब्रॅकेट तयार केलाय. पहिला ब्रॅकेट x मायनस a ॲज इट इज नो चेंज. पुढे काय केलंय, x मायनस a मायनस h एक ब्रॅकेट वाढवलाय. कसा वाढवलाय, एक a सबस्ट्रॅक्ट करून इनटू a2 प्लस तिसरी टर्म काय, पहिले दोन ब्रॅकेट जसे आहेत तसे x मायनस a जसा आहे तसा आहे, x मायनस a मायनस h ॲज इट इज. पुढे फक्त एक ब्रॅकेट आपण वाढवलाय. कसा वाढवलाय, तर अजून एक h सबस्ट्रॅक्ट केलाय म्हणजेच काय, x मायनस a मायनस 2 टाइम्स h इंटू नेक्स्ट कॉन्स्टंट दॅट इज a3 असेल. प्लस पुढची टर्म जर लिहायची झाली तर काय असेल, येस या पहिल्या तीन टर्म जशा आहे तशा म्हणजे x मायनस a इंटू x मायनस a मायनस h इंटू x मायनस a मायनस ट्वाइस h इंटू एक टर्म वाढेल, कोणती असेल, x मायनस a
minus 3 times h into next constant, that is a a4 and so on. ठीक है, into a4 and so on. Remember this, here is a 3 and so on up to last constant an. an constant काय असेल बघा बरं, कंपॅरेटिव्ह स्टडी जेव्हा आपण a2 पर्यंत गेलेलो आहे, ओके, जेव्हा a2 पर्यंत a2 लिहिलेला आहे कॉन्स्टंट, तेव्हा कुठपर्यंत आपण गेलोय, x मायनस ए मायनस 1 टाइम्स h. ओके, इथं काय नाहीये म्हणजे 1 आहे, 1 टाइम्स h पर्यंत आपण गेलोय. पुढे जेव्हा आपण a3 चा कोएफिशियंट लिहिलाय, काय लिहिलाय, पहिले दोन ब्रॅकेट x मायनस ए मायनस h जसं आहे तसं, तिसरा ब्रॅकेट x मायनस ए मायनस 2 टाइम्स h. म्हणजे a3 चा कोएफिशियंट जेव्हा आपण लिहितो तेव्हा किती h आपण सबस्ट्रॅक्ट केलेत, 2h सबस्ट्रॅक्ट केलेत. म्हणजे 2 असताना 1h, 3 असताना 2h सबस्ट्रॅक्ट केलेत, 4 असताना यस 3h सबस्ट्रॅक्ट करणार, a5 चा कोएफिशियंट लिहित असताना यस 4h सबस्ट्रॅक्ट करणार. सिमिलरली लास्ट टर्म मध्ये आपला कॉन्स्टंट कोणता असेल, an असेल. जेव्हा आपल्याला an हा कॉन्स्टंट लिहायचा झाला तेव्हा डेफिनेटली किती h सबस्ट्रॅक्ट करावे लागतील, यस 3 असताना 2, 2 असताना 1, 4 असताना 3, म्हणजेच n असताना n मायनस 1 h सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. म्हणजे शेवटची टर्म असेल प्लस पहिल्या टर्म सगळ्या जशा आहे तशा, x मायनस ए जसं आहे तसं ॲज इट इज, इंटू एक्स मायनस ए मायनस एच ॲज इट इज, इंटू एक्स मायनस ए मायनस 2 टाइम्स एच ॲज इट इज, इंटू एक्स मायनस ए मायनस 3 टाइम्स एच, इंटू एक्स मायनस ए मायनस 4 टाइम्स एच, डॉट 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 अप टू सो ऑन. कुठपर्यंत, एक्स मायनस ए मायनस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 टाइम्स इंटू एच इंटू कॉन्स्टंट काय असेल, डेफिनेटली an असेल, कॅपिटल an. ओके, सपोज दिस इज द इक्वेशन नंबर 1. गेटिंग दिस. ओके, ही पॉलिनॉमियल फक्त लक्षात ठेवायची, टॅक्टफुल लक्षात ठेवायची. तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये फक्त ही पॉलिनॉमियल वेगवेगळी असेल, बाकी सगळी प्रोसिजर सेमच असेल. गेटिंग दिस. ओके, देअरफॉर येस, नाव इथे काय काय नोन आहे आणि काय काय अननोन आहे बघूयात. जे नोन आहेत त्यांचा विषय नाहीये, जे माहिती आहेत त्यांचा विषय नाहीये, त्यांच्या व्हॅल्यू आपण इझिली काढू शकतो. मग आता जे काही माहित नाहीयेत त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला काढावे लागतील. आता माहित कोण आहे आणि माहित कोण नाहीये ते बघूयात. ओके, नाव ए नॉट इज नोन टू यू ऑर नॉट. ए नॉट माहिती आहे का, येस ए नॉट, कॅपिटल ए नॉट. आतापर्यंतच्या आपल्या डिस्कशन मध्ये कुठे ए नॉट वगैरे आला होता का, नाही आला. म्हणजे ए नॉट आपल्याला माहित नाहीये, ए नॉटची किंमत आपल्याला काढावी लागेल. व्हॉट इज एक्स, एक्स माहिती आहे का, येस एक्स म्हणजे काय असतं आपलं, एक्स म्हणजे ज्या पॉइंटला इंटरपोलेशन करायचं तो पॉइंट म्हणजे एक्स असतो, की जो आपल्याला ऑलरेडी दिलेला असतो. म्हणजे एक्स पण आपल्याला माहिती आहे. सिमिलरली व्हॉट अबाउट ए, ए म्हणजे काय, येस ए म्हणजे काय, इनिशियल आर्ग्युमेंट. इनिशियल आर्ग्युमेंट माहिती आहे का, येस इनिशियल आर्ग्युमेंट माहित आहे का, येस राइट डाउन युअर आन्सर्स इन, राइट द आन्सर्स इन द कमेंट बॉक्स. इनिशियल आर्ग्युमेंट ए आपल्याला माहिती आहे का, डेफिनेटली माहित आहे. बिकॉज वाय, आपल्याला डेटा दिलाय पहा, डेटामध्ये आपल्याला काय दिलंय, ए प्लस एच, ए प्लस 2h अप टू सो ऑन, ए प्लस एन एच हे आर्ग्युमेंट दिलेत आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग एंट्रीज एफ ऑफ ए वगैरे दिलेले आहेत. म्हणजे ए आपल्याला माहित आहे. नेक्स्ट वन, व्हॉट अबाउट ए वन माहिती आहे का, येस ए1 आपल्याला माहिती नाहीये, आत्ताच आलेला आहे, त्याची किंमत काढायची आहे. नेक्स्ट वन, पुढची टर्म ऑब्झर्व करा. एक्स माहितीये, ए माहितीये, दुसऱ्या ब्रॅकेट मधला एक्स माहितीये, ए माहिती. व्हॉट अबाउट एच, एच माहितीये का, येस एच माहितीये का, एच म्हणजे काय असतो, इंटरवल ऑफ डिफरन्सिंग. ओके, इंटरवल ऑफ डिफरन्सिंग म्हणजेच दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधला अंतर, ते काय असतं आपल्याला माहितीये. म्हणजे ऑफकोर्स डेटा दिलाय म्हणजे एच आपल्याला काढता येईल, म्हणजे एच पण आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट पण पुढे ए2 माहितीये का, माहित नाहीये. म्हणजेच रफली स्पीकिंग आपल्याला हे सगळे ब्रॅकेट्स माहिती आहेत, फक्त माहित नाहीये कोण, ए नॉट, ए1, ए2, ए3 अप टू सो ऑन एन. ओके, म्हणजे ए नॉट, ए1, ए2 अप टू सो ऑन एन यांच्या व्हॅल्यूज आपल्याला माहित नाही. ते सोडून बाकी सगळ्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला टेबलमध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे आता इथून पुढे कामकाज फक्त काय राहिलं, इथून पुढे फक्त अल्गोरिदम मध्ये काय करावं लागेल आपल्याला, फक्त येस वी हॅव टू डिटरमाइन ओनली द व्हॅल्यूज ऑफ द कॉन्स्टंट्स ए नॉट, ए1, ए2, ए3 अप टू सो ऑन एन. म्हणजे आता फक्त आपलं काम काय राहिलं, फक्त आपल्याला ए नॉट, ए1, ए2 अप टू सो ऑन एन हे जे काही नव्याने आपल्या डिस्कशन मध्ये आलेले आहेत फक्त त्यांच्या आपल्याला किमती काढाव्या लागतील. एकदा का त्यांच्या किमती काढल्या, इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकल्या, सिम्प्लिफाय केल्यानंतर जो मिळतोय तोच आपला फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला असेल. हा आपला ट्रॅक आहे, या ट्रॅकने आपण जाणार आहोत. ठीक आहे, म्हणजे इथून पुढे सगळं आपलं जे काही रायटिंग असेल, जे काही आपलं थिंकिंग असेल, ते सगळं कशासाठी असेल, टू डिटरमाइन द व्हॅल्यूज ऑफ द कॉन्स्टंट्स ए नॉट, ए1, ए2 अप टू सो ऑन एन. ओके, काढूयात. नाव वेअर यात ए नॉट अप टू एन माहित नाही ते काय बघूयात. वेअर ए नॉट कॉमा ए1
a2, a3 up to so on an are constants selected in such a way that Pn of A is equal to f of A, comma Pn of A plus H is equal to f of A plus H, Pn of A plus 2 times H is equal to f of A plus 2 times H up to so on Pn of A plus NH is equal to f of A plus NH. ओके, या सगळ्याला मिळून कलेक्टिव्हली इक्वेशन नंबर 2 देतो. गेटिंग दिस? वेअर a नॉट अप टू n यांच्या किमती काढायच्या आहेत. a नॉट अप टू n हे काय आहेत? हे कोणतेही कॉन्स्टंट नसून हे पर्टिक्युलर कॉन्स्टंट आहेत, ठराविक कॉन्स्टंट आहेत. ते कसे आहेत? वेअर a नॉट अप टू n आर कॉन्स्टंट सिलेक्टेड इन सच अ वे दॅट Pn of A is equal to f of A, Pn of A plus H is equal to f of A plus H and so on. Pn of A plus NH is equal to f of A plus NH. ठीक आहे? म्हणजेच जर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये x इक्वल टू a टाकला तर आपली LHS काय होईल? ऑब्झर्व इक्वेशन नंबर 1. हे जर इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण LHS मध्ये x इक्वल टू a टाकला तर काय होईल? LHS Pn of A होईल. जर x इक्वल टू a टाकला तर LHS Pn of A असेल. Pn of A म्हणजे काय आपल्याला माहिती आहे का? येस, Pn ऑफ ए म्हणजे काय माहिती आहे का? डेटामध्ये कुठे दिलंय का? नाही. Pn ऑफ ए म्हणजे काय आपल्याला माहित नाहीये. पण जर आपण इक्वेशन नंबर 2 नुसार Pn ऑफ ए इज इक्वल टू f ऑफ ए असं जर आपण म्हणत असेल तर डेफिनेटली Pn ऑफ ए ची किंमत आपण काय कशाचे इक्वल घेतले? f ऑफ ए चे इक्वल घेतले आणि f ऑफ ए हा आपल्याला डेटामध्ये दिलेला आहे. गेटिंग दिस? म्हणजे अननोन क्वांटिटीजचं रूपांतर आपण नोन क्वांटिटीज मध्ये करत चाललेलो आहोत. म्हणजे ऑफकोर्स Pn of A is equal to f of A. Similarly, Pn of A plus H. Pn of A plus H म्हणजे काय आपल्याला माहित नाहीये, पण f of A plus H म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. म्हणजे जर इक्वेशन नंबर 1 मध्ये मी x इक्वल टू A plus H टाकलं, लक्षात घ्या सगळं डेटानुसार आपण डेव्हलप करतोय. पहा, A पासून इकडे राईट साईडला आपण चाललेलो आहोत. म्हणजे जर x इक्वल टू A plus H मी टाकलं इक्वेशन नंबर 1 मध्ये तर LHS होते Pn of A plus H. म्हणजेच इक्वेशन नंबर 1 नुसार x इक्वल टू A plus H टाकलं तर LHS होते Pn of A plus H. Pn of A plus H म्हणजे काय आपल्याला माहित नाहीये, पण इक्वेशन नंबर 2 नुसार आपण Pn of A plus H ची व्हॅल्यू इक्वल टू किती घेतली? f of A plus H घेतले आणि f of A plus H आपल्याला डेटामध्ये दिलेलं आहे. लक्षात येतंय? म्हणजे अशा पद्धतीने आपण अननोन क्वांटिटीचं रूपांतर नोन क्वांटिटी मध्ये करतो. इथपर्यंत लक्षात येतंय? ओके, सिंपल थिंग. नाव इथून पुढे फक्त आपल्याला काय करायचं आहे? व्हॅल्यूज ऑफ कॉन्स्टंट्स डिटरमाइन करायच्या आहेत. करूयात? येस. पुढे हे मुद्दा मी छोटे छोटे स्टार लिहितोय. छोटे छोटे स्टार म्हणजे काय? इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचं थिंकिंग करतोय. आपलं थिंकिंग जिथं बदलतोय तिथं मी स्टार लिहितोय. ठीक आहे? आता फक्त a नॉट अप टू यांच्या किमती काढायच्या आहेत आणि त्यांच्या किमती काढण्यासाठी फक्त काय करायचं आहे? in order to find out the values of the constants a0, a1, a2 up to so on an, we have to put the values of x successively as a x equal to a, x equal to a plus h, x equal to a plus twice h and so on, x equal to a plus nh in equation number 1. And at the same time we have to make use of values from equation number 2. Getting this? Okay, हे सगळं लिहायचं. कसे व्हॅल्यूज ऑफ कॉन्स्टंट आपण कसे काढतोय? कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी वी हॅव टू पुट द व्हॅल्यूज ऑफ एक्स सक्सेसिव्हली म्हणजे एकानंतर एक. एक्स इक्वल टू पहिल्यांदा आपण ए टाकणार, म्हणजे डेटा मधलं पहिला आर्ग्युमेंट ए टाकणार इक्वेशन नंबर 1 मध्ये. इक्वेशन नंबर 1 मध्ये एक्स इक्वल टू ए टाकल्यानंतर त्याच वेळेस आपण इक्वेशन नंबर 2 मधल्या व्हॅल्यूची मदत घेणार, सिम्प्लिफाय करणार आणि कॉन्स्टंट कोणता निघतोय काय निघतोय ते बघणार. सिमिलरली पुढे एक्स इक्वल टू डेटा मधली पुढची व्हॅल्यू म्हणजेच a प्लस एच टाकणार इक्वेशन नंबर 1 मध्ये, सिम्प्लिफाय करणार, त्याच वेळेस इक्वेशन नंबर 2 मधल्या व्हॅल्यूचा उपयोग करणार, सिम्प्लिफाय करून आपल्याला कॉन्स्टंटची किंमत काढायची. कोणता मिळतोय काय मिळतोय ते बघूयात. तसंच ऍट टू सो ऑन शेवटी आपण x इक्वल टू लास्ट आर्ग्युमेंट म्हणजेच a प्लस NH इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकणार, सिम्प्लिफाय करणार, त्याच वेळेस इक्वेशन नंबर 2 मधल्या व्हॅल्यूचा उपयोग करणार
आणि आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळेल. कोणती मिळेल, काय मिळेल ते बघूयात. ओके, म्हणजेच आपल्याला कॉन्स्टंटच्या किमतीच काढायच्या आहे. काढूयात. इथे लिहावं लागेल, एक्झाम मध्ये मी लिहित नाहीये, डायरेक्ट म्हणतोय. काय लिहावं लागेल, नाउ पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ एक्स सक्सेसिव्हली ॲज अ एक्स इक्वल टू a plus h, a plus 2h up to so on, a plus nh in equation number 1, and at the same time making the values from equation number 2 we get. Okay, what we get, that is our next step. बघूयात. put टाकूयात एक व्हॅल्यू x equal to a in equation number 1. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 मध्ये x equal to a टाकूयात. काय होते बघूयात. Putting equation number, put x equal to a in equation number 1. Therefore, टाकूयात व्हॅल्यू. Therefore, LHS आणि RHS दोन्ही ठिकाणी टाकूयात. LHS मध्ये x equal to a टाकल्यानंतर what we get, y is equal to f of a is equal to pn of a is equal to, yes, इक्वेशन नंबर 1 मध्ये जिथं x दिसतो तिथं मी a टाकतोय. येस, a नॉट, कॅपिटल a नॉट. इक्वेशन नंबर 1 फोकस करा. इक्वेशन नंबर 1 डोळ्यासमोर ठेवा. कॅपिटल a नॉट मध्ये कुठे x आहे का, नाहीये, फक्त आपण x च्या ऐवजी a टाकतोय, म्हणजे a नॉट जसा आहे तसा. नेक्स्ट वन प्लस, व्हॉट इज ऑब्झर्वेशन, इक्वेशन नंबर 1 मधली दुसरी टर्म बघा. त्या दुसऱ्या टर्म मध्ये x इक्वल टू जर a पुटअप केलं, दुसऱ्या टर्म मध्ये जर x इक्वल टू a पुटअप केलं, व्हॉट वी गेट, a मायनस a, दॅट गिव्स 0, म्हणजे a1 चा सहगुणक 0 झाला, म्हणजेच a1 ची टर्म अब्सेंट झाली, प्लस 0. नाउ इथून पुढच्या प्रत्येक टर्मचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं, व्हॉट इज ऑब्झर्वेशन, इथून पुढच्या प्रत्येक टर्म मध्ये शेवटपर्यंत x मायनस a ही टर्म प्रेझेंट आहे, त्यामुळे इथून पुढच्या प्रत्येक टर्म्स येणार आहेत 0. नो नीड टू राईट डाऊन. ठीक आहे, म्हणजे a नॉट प्लस 0. ओके, नेक्स्ट वन पुढे. म्हणजे रफली स्पीकिंग, जेव्हा आपण x इक्वल टू पहिली व्हॅल्यू टाकतो म्हणजे a टाकतो, तेव्हा फक्त पहिल्या कॉन्स्टंट पर्यंतच्याच म्हणजेच a नॉट पर्यंतच्याच टर्म्स प्रेझेंट असतात, बाकी पुढच्या सगळ्या टर्म्स अब्सेंट असतात. का अब्सेंट असतात, कारण त्यांचा कोएफिशियंट 0 होतो. का 0 होतो, कारण x इक्वल टू आपण a टाकतो. x इक्वल टू a टाकल्यामुळे x मायनस a या फॅक्टरमुळे सगळ्या पुढच्या टर्म 0 होतात. नो नीड टू राईट डाऊन, म्हणजे प्लस 0. गेटिंग दिस. देअरफॉर नाउ इक्वेशन नंबर 2 चा आपण उपयोग केलेला नाहीये. इक्वेशन नंबर 2 चा आपण सायमल्टेनियसली उपयोग करायचा आहे. करूया. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 2 नुसार व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ pn ऑफ a. येस, फ्रॉम इक्वेशन नंबर 2 the value of pn of a is equal to काय, f of a. therefore this pn of a च्या ऐवजी आपण f of a टाकू शकतो. f of a is equal to a naught. तेच फक्त मी साइड बदलून लिहितो, that is a naught is equal to f of a. getting this. फोकस करूयात. अशा पद्धतीने आपल्याला पहिला कॉन्स्टंट मिळाला a naught. a naught ची किंमत काय आहे, f of a. a naught म्हणजे काय माहित नव्हता, पण f of a म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. f of a ही डेटा मधली पहिली एंट्री आहे की जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ओके, नाउ सिमिलरली आता पुढचा कॉन्स्टंट काढूयात. नाउ पुट x इक्वल टू पुढचा कॉन्स्टंट दॅट इज a प्लस h. x इक्वल टू पुढचा आर्ग्युमेंट दॅट इज a प्लस h इन इक्वेशन नंबर 1. डेटा नुसार सगळं प्रूफ आपण डेव्हलप करतोय. देअरफॉर जिथे जिथे x दिसतंय तिथे a प्लस h टाका इक्वेशन नंबर 1 मध्ये. pn ऑफ x, x च्या ऐवजी a प्लस h इज इक्वल टू a नॉट, जसा आहे तसा. a नॉट मध्ये कुठेही x नाहीये, कीप इट ॲज इट इज, प्लस x च्या ऐवजी a प्लस h टाका इक्वेशन नंबर 1 मध्ये. इक्वेशन नंबर 1 डोळ्यासमोर आहे. ठीक आहे, x मायनस a म्हणजे x च्या ऐवजी a प्लस h टाकतो. a प्लस h मायनस a जसा आहे तसा इंटू a1 मध्ये कुठेही x नाहीये, कीप इट ॲज इट इज, प्लस. नाउ ऑब्झर्व द सेकंड टर्म. येस, ऑब्झर्व द सेकंड टर्म. या सेकंड टर्म मध्ये आपण काय करतोय, येस, या सेकंड टर्म मध्ये x इक्वल टू a प्लस h टाकतोय. नाउ फोकस ऑन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 कडे लक्ष द्या. येस, त्या सेकंड टर्म मध्ये x मायनस a मायनस h या टर्म मध्ये लक्ष द्या. इथं पहिल्या टर्म मध्ये आपण x इक्वल टू a प्लस h टाकल्यानंतर काय होईल, a प्लस h मायनस a होईल. व्हॉट अबाउट सेकंड टर्म, x च्या ऐवजी जर मी a प्लस h टाकलं तर काय होईल बघा. फोकस ऑन इक्वेशन नंबर 1. x च्या ऐवजी a प्लस h टाकतोय, a प्लस h टाकलं, मायनस a मायनस h जसं आहे तसं इंटू a2 ॲज इट इज. रिमेंबर दिस थिंग. कॅल्क्युलेशन करूयात पुढे जाण्याच्या अगोदर. प्लस a मायनस a जात आहे, प्लस h मायनस h जातोय, म्हणजे a2 चा कोएफिशियंट 0 होतोय. ठीक आहे, a2 चा कोएफिशियंट 0 होतोय. कुणामुळे होतोय, x मायनस a मायनस h या फॅक्टर मध्ये
एक्स इक्वल टू ए प्लस एच टाकल्यामुळे a2 चा कोएफिशियंट 0 झाला. जर आपण तिथून पुढच्या प्रत्येक टर्म मध्ये बघितलं तर तिथून पुढच्या प्रत्येक टर्म मध्ये एक्स मायनस ए मायनस एच शेवटपर्यंत प्रेझेंट आहे. म्हणजे तिथून पुढच्या प्रत्येक टर्म मध्ये एक्स मायनस ए मायनस एच प्रेझेंट असल्यामुळे त्या प्रत्येक टर्म मध्ये एक्स इक्वल टू ए प्लस एच टाकल्यामुळे पुढच्या प्रत्येक टर्मचा कोएफिशियंट 0 असेल. देअरफॉर नो नीड टू राईट डाऊन. लिहिण्याच्या पुढच्या टर्म्स लिहिण्याची गरज नाही. म्हणजे प्लस नुसतं आपण 0 लिहू शकतो. किंवा प्लीज स्पीकिंग मगाशी सांगितल्याप्रमाणे एक्स इक्वल टू पहिली व्हॅल्यू टाकली तर पहिल्या कॉन्स्टंट पर्यंतच्याच टर्म प्रेझेंट असतील आणि एक्स इक्वल टू दुसरी व्हॅल्यू टाकली तर फक्त दुसऱ्या कॉन्स्टंट पर्यंतच्याच टर्म म्हणजेच A1 पर्यंतच्याच टर्म प्रेझेंट असतील. पुढच्या सगळ्या टर्म 0 असतील. नो नीड टू राईट डाऊन प्लस 0 आपण लिहिलेलं आहे. नाव प्रोसीड. दॅट इज इक्वल टू सिम्प्लिफाय करूयात. सिम्प्लिफाय करूयात. येस देअरफॉर इक्वेशन नंबर 2 चा आपण उपयोग करून घेतलेला नाही. आता घेऊयात Pn ऑफ ए प्लस एच. Pn ऑफ ए प्लस एच ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 नुसार काय येते? एफ ऑफ ए प्लस एच दॅट इज इक्वल टू ए नॉट. येस ए नॉट आपण ऑलरेडी पहिल्यांदा काढलेला आहे. काय येतो? एफ ऑफ ए प्लस, येस सिम्प्लिफाय करूयात, प्लस ए मायनस ए गॉन. व्हॉट इज रिमेनिंग? ओनली एच, कॅपिटल स्मॉल एच इंटू A1 असेल. ठीक आहे, एच इंटू A1. याच्यानुसार सिम्प्लिफाय करूयात. आपला इंटरेस्ट कुणामध्ये आहे? कशाची व्हॅल्यू काढायची ते विसरायचं नाही. कशाची व्हॅल्यू काढायची आहे? ए नॉट, A1, A2 अप टू सो ऑन AN ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे याच्यानुसार आपण A1 ची व्हॅल्यू काढू शकतो. A1 सेपरेट ठेवतो. A1 सोडून ज्या काही टर्म्स आहेत त्यांचं पक्षांतर करूयात. देअरफॉर एफ ऑफ ए प्लस एच रिमेन्स ॲज इट इज. नेक्स्ट वन, पुढे इकडे एफ ऑफ ए आहे, तिकडे गेल्यानंतर दॅट बिकम्स मायनस एफ ऑफ ए इज इक्वल टू एच इंटू A1. देअरफॉर फ्रॉम दिस आवर इंटरेस्ट इज इन A1. इथे एच गुणिले आहे, तिकडे गेल्यानंतर भागिले होतील. म्हणजेच काय होईल? एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए रिमेन्स ॲज इट इज डिवायडेड बाय, तिकडचा एच इकडे आणला, दॅट इज डिवायडेड बाय एच इज इक्वल टू डेफिनेटली A1 असेल. ठीक आहे, इज इक्वल टू A1 असेल. नाव देअरफॉर नेक्स्ट स्टेप, व्हॉट इज न्यूमरेटर? ऑब्झर्व द न्यूमरेटर. न्यूमरेटर ऑब्झर्व करा. व्हॉट इज न्यूमरेटर? एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए हा न्यूमरेटर आहे. न्यूमरेटर एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए आहे. हे म्हणजे काय? येस, व्हॉट इज दिस? एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए. रिप्लाय युअर आन्सर इन द कमेंट बॉक्स. व्हॉट इज दिस? दिस नथिंग बट फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स ऑफ एफ ऑफ ए. पुढची टर्म मायनस ती टर्म, एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए. पुढची टर्म मायनस ती टर्म म्हणजे हे काय? फॉरवर्ड डिफरन्स ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स. म्हणजेच इथं एक्सच्या ऐवजी फक्त ए आहे. दॅट इज नथिंग बट डेल्टा एफ ऑफ ए. देअरफॉर A1 फक्त मी इथं पहिल्यांदा A1 लिहितो. A1 इज इक्वल टू व्हॉट इज न्यूमरेटर? न्यूमरेटर इज नथिंग बट डेल्टा एफ ऑफ ए डिवाइडेड बाय एच. तर एच फक्त मी असं लिहितो, एच रेस टू 1 इंटू 1 फॅक्टोरियल असं लिहितो. कारण 1 फॅक्टोरियल ची किंमत 1च असते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला असं लिहायचं कारण काय आहे? तर आपल्याला जनरलाइज करायचं आहे. आपण AN पर्यंत प्रत्येक टर्मच्या व्हॅल्यूज काढत जाणार नाही. A0, A1, A2 असं करत 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 आपण डायरेक्ट जनरलायझेशन करून AN ची व्हॅल्यू काढणार आहोत. त्यासाठी फक्त मी असं सिस्टमॅटिक लिहिलंय. कसं लिहिलंय? A1 इज इक्वल टू डेल्टा रेस टू 1 किंवा डेल्टा एफ ऑफ ए डिवाइड बाय एच रेस टू 1 इंटू 1 फॅक्टोरियल. गेट इन दिस? अशा पद्धतीने आपल्याला सेकंड कॉन्स्टंट दॅट इज A1 मिळाला. नाव तसंच थर्ड कॉन्स्टंटची किंमत काढूयात. थर्ड कॉन्स्टंटची किंमत काढण्यासाठी आता आपल्याला जनरलायझेशन करता येते का? बरोबर, A0 ची किंमत एफ ऑफ ए आहे आणि A1 ची किंमत डेल्टा एफ ऑफ ए डिवाइडेड बाय एच आहे. या दोन्हीमध्ये काय साम्य दिसतंय का? दोन्हीमध्ये काही साम्य नाहीये. दोन्ही व्हॅल्यू टोटली वेगळ्या दिसतात. रिसेम्बलन्स त्यांच्यामध्ये काही दिसत नाहीये. म्हणून आपल्याला डायरेक्ट जनरलायझेशन करता येणार नाहीये. अजून एक किंमत काढूयात, बघू काय होत आहे. नाव पुट एक्स इज इक्वल टू, पुढचा आर्ग्युमेंट ए प्लस एच चा पुढचा आर्ग्युमेंट असेल ए प्लस 2 टाइम्स एच इन इक्वेशन नंबर 1. ओके, इक्वेशन नंबर 1 मध्ये एक्स इक्वल टू ए प्लस 2h टाकूया. Therefore, yes, put up whenever there is a x, replace that x by a plus twice h. Therefore, Pn of
ए प्लस 2 टाइम्स एच इज इक्वल टू येस ए नॉट मध्ये कुठे एक्स नाही आहे, कीप इट ॲज इट इज, प्लस एक्स मायनस ए, एक्सच्या ऐवजी आपण ए प्लस ट्वाइस एच टाकतोय, मायनस ए जसा आहे तसा, इंटू ए वन, कॅपिटल ए वन मध्ये कुठे एक्स नाही आहे, कीप इट ॲज इट इज, इंटू येस पुढचा ब्रॅकेट एक्स मायनस ए जसा आहे तसा, म्हणजेच ए प्लस 2h मायनस ए जसा आहे तसा, पुढे एक्स मायनस ए मायनस एच, ओके, म्हणजे एक्सच्या ऐवजी ए प्लस 2 टाइम्स एच मायनस ए मायनस एच, मायनस ए मायनस एच इंटू येस ए2 असेल, ओके, प्लस पुढच्या प्रत्येक टर्म 0 येतील, ओके, पुढच्या प्रत्येक टर्म 0 काय येतील, कारण आपल्याला माहिती आहे जर आपण एक्सच्या ऐवजी ए प्लस ट्वाइस एच टाकला इक्वेशन नंबर 1 मध्ये तर काय होते बघूयात, ओके, इथं आपण पाहिलेलं आहे ए प्लस एक्स इक्वल टू ए प्लस ट्वाइस एच टाकलं तर डेफिनेटली ए3चा कोएफिशियंट 0 होतो आणि प्रत्येक पुढच्या टर्म मध्ये तो ब्रॅकेट प्रेझेंट असल्यामुळे प्रत्येक पुढच्या टर्म्स 0 येतात, नो नीड टू राईट डाऊन, ठीक आहे, ए प्लस ट्वाइस एच मायनस एच इंटू ए2 प्लस 0 असेल, ओके, म्हणजे ऑफकोर्स तिसरा आर्ग्युमेंट टाकलं तर तिसऱ्या कॉन्स्टंट पर्यंतच्या टर्म्स प्रेझेंट असतील, बाकी पुढच्या सगळ्या 0 असतील, नो नीड टू राईट डाऊन, देअरफॉर प्रोसीड नाउ येस आता काय करावं लागेल, इक्वेशन नंबर 2 चा अजून आपण उपयोग केलेला नाहीये, इक्वेशन नंबर 2 चा वापर केल्यानंतर फ्रॉम इक्वेशन नंबर 2 pn ऑफ a प्लस ट्वाइस एच इज नथिंग बट f ऑफ a प्लस 2 टाइम्स h, ओके, थोडंसं लेंथी प्रूफ आहे नो डाऊट, वेटेज पण तेवढा आहे, 8 मार्क किंवा 10 मार्काला डेफिनेटली विचारतात, वेटेज पण तेवढा आहे, त्यामुळे ऑफकोर्स प्रूफ पण लेंथी आहे, pn ऑफ a प्लस ट्वाइस एच ची किंमत f ऑफ a प्लस ट्वाइस एच इज इक्वल टू a नॉट, the value of a naught is calculated as a f of a plus, simplify, plus a minus a gone, what is remaining, only 2h into a1 as it is, yes, plus what about bracket, plus a minus a gone, म्हणजे इथं फक्त काय राहतोय 2 times h into another bracket plus a minus a gone आणि 2h minus h that gives only h into a2 remains as it is, no change, therefore simplify करूयात, f of a plus 2 times h, our interest is in a2, फक्त आपल्याला a2 ची किंमत काढायची आहे, a2 सोडून जे काय आहे त्याचं पक्षांतर करून टाकूयात, f of a plus twice h जसं आहे तसे, पुढे इकडे प्लस f of a आहे, तिकडे गेल्यानंतर that will become minus f of a, similarly here plus 2 times h into a1, तिकडे गेल्यानंतर होतील minus 2 times h into a1, the value of a1 is already executed as a, yes, a1 ची किंमत आपण ऑलरेडी काढली आहे, ती काय आहे, डेल्टा f of a, डेल्टा f of a डिवाइड बाय h किंवा h into 1 फॅक्टोरियल काही असेल, ओके, इज इक्वल टू येस इथे 2h into h that gives 2 times h square into a2 remains as it is, a2 आपल्याला माहित नाही, a2 काढण्यासाठीच तर हे सगळं चाललेलं आहे, therefore proceed, therefore now simplify, f of a plus 2 times h remains as it is, no change, minus f of a remains as it is, no change, now इथल्या प्लस h ला हा h निघून जाईल, h ला h कॅन्सल झाला, that gives काय राहतोय फक्त minus 2 times into delta f of a is equal to a2 किंवा is equal to twice h square into a2, ते twice h square, आपला इंटरेस्ट फक्त a2 मध्ये आहे, त्यामुळे तिकडे आपल्याला twice h square नको आहे, तिकडे गुणिले आहे, इकडे आल्यानंतर भागिले मध्ये जातील, म्हणजेच पक्षांतर करूयात, डिवाइड बाय twice h square that is equal to a2 असेल, ओके, therefore सिम्प्लिफाय करूयात, therefore a2 is equal to, फक्त मी LHS ला a2 लिहितो, फक्त मी बाजू बदलून लिहितो, ठीक आहे, a2 is equal to, सिम्प्लिफाय करूयात, f of a plus twice h प्लेन टर्म आहे, कुठेही ऑपरेटर नाहीये, जसा आहे तसा, मायनस एफ ऑफ ए प्लेन टर्म आहे, कुठेही ऑपरेटर नाहीये, मायनस इथं सिम्प्लिफाय करावं लागेल, सिम्प्लिफिकेशन करायचं म्हणजे फक्त काय करायचं असतं, ॲज युजल ऑपरेटर्स काढून टाकायचे असतात, इथे डेल्टा एफ ऑफ ए आहे, काढून टाकूया, दॅट इज -2 इंटू डेल्टा एफ ऑफ ए, यूज डेफिनेशन काय, डेल्टा एफ ऑफ ए पुढची टर्म मायनस ती टर्म, म्हणजेच एफ ऑफ ए च्या पुढची टर्म जी असेल एफ ऑफ a plus h minus ती टर्म म्हणजेच f of a असेल, डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर रिमेन्स ॲज इट इज, दॅट इज अ
2 times into h square. Okay, what does the reason देऊ शकता, कशानुसार लिहिलं, since from definition of delta. Okay, डेल्टाच्या डेफिनेशन नुसार आपण हे लिहिलेलं आहे. नाव फोकस, सिम्प्लिफाय करूयात. Therefore a2 is equal to, yes, f of a plus 2h प्लेन टर्म आहे, कुठेही ऑपरेटर नाही आहे, जसा आहे तसा, मायनस एफ ऑफ ए ॲज इट इज, मायनस 2 ने आत मल्टिप्लाय करून घ्या, मायनस 2 टाइम्स इंटू एफ ऑफ ए प्लस एच, मायनस 2 टाइम्स इंटू एफ ऑफ ए डिवाइड बाय डिनॉमिनेटर रिमेन्स ॲज इट इज, नो चेंज, डिवाइड बाय 2 टाइम्स इंटू एच स्क्वेअर. Therefore तसे therefore a2 is equal to, सिम्प्लिफिकेशन, फक्त सरळ रूप द्यायचं, बाकी काहीच नाही आहे. a2 is equal to, yes, f of a plus twice h, एकच टर्म आहे, keep it as it is. नेक्स्ट वन, मायनस एफ ऑफ ए आणि मायनस 2 times f of a, that gives minus 3 times f of a. Sorry, here is minus 2 times ने आत मल्टिप्लाय केल्यानंतर minus 2 into f of a plus h, minus 2 into minus, that gives plus, that is शेवटची टर्म काय इथे plus 2 times f of a. There is mistake. minus 2 ने आत मल्टिप्लाय केल्यानंतर minus 2 into f of a plus h आणि minus 2 into minus, that gives plus 2 times f of a. सिम्प्लिफाय करूयात. f of a plus twice जसं आहे तसं, minus f of a plus 2 times f of a, म्हणजे 2 f of a minus f of a, that gives plus f of a only, minus 2 times f of a plus h, divided by denominator 2h square remains as it is, no change, divided by 2h square. Now simplify, that is equal to, therefore a2 equal to sorry, a2 equal to, तेच फक्त मी व्यवस्थित लिहितो, f of a plus 2 times h minus 2 times f of a plus h plus f of a divided by 2 times h square. ओके, एवढंच आपण कॅल्क्युलेशन करू शकतो, याच्या व्यतिरिक्त पुढे आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही. नाउ ऑब्झर्व द न्यूमरेटर. व्हॉट इज न्यूमरेटर? f of a plus 2 times h minus f of 2 times f of a plus h plus f of a. हा जर न्यूमरेटर ऑब्झर्व केला तर हा न्यूमरेटर म्हणजेच काय आहे, अकॉर्डिंग टू डेल्टा, दिस नथिंग बट डेल्टा स्क्वेअर f of a. ओके, तुम्ही नंतर ना लेक्चर झाल्यानंतर प्रॅक्टिस म्हणून तुम्ही काढू शकता किंवा व्हेरीफाय करू शकता. हा जो न्यूमरेटर आहे, न्यूमरेटर म्हणजेच काय, डेल्टा स्क्वेअर f of a आहे. डेल्टा स्क्वेअर f of a किंवा डेल्टा स्क्वेअर f of x ची किंमत आपण ऑलरेडी थेरॉटिकल पार्ट मध्ये काढलेली आहे. ते पाठीमागच्या लेक्चर मध्ये, लेक्चर नंबर 3 किंवा 4 मध्ये ते अवेलेबल आहे. डेल्टा स्क्वेअर f of a कसा काढणार, डेल्टा ऑफ डेल्टा f of a घेणार, सिम्प्लिफाय करणार, सिम्प्लिफाय केल्यानंतर डेल्टा स्क्वेअर f of a ची किंमत किती येते, f of a plus twice h minus 2 times f of a plus h plus f of a, म्हणजे आपल्या न्यूमरेटर इतकी येते. यू कॅन व्हेरीफाय दॅट. ओके, यू कॅन व्हेरीफाय, ते तुम्ही व्हेरीफाय करू शकता. डिवाइड बाय डिनॉमिनेटर ट्वाइस h स्क्वेअर रिमेन्स ॲज इट इज, नो चेंज. ओके, देयरफॉर तेच फक्त व्यवस्थित मांडूयात. देयरफॉर a2 इज इक्वल टू डेल्टा स्क्वेअर f of a डिवाइड बाय 2 च्या ऐवजी मी हे 2 फॅक्टोरियल असं लिहू शकतो, इंटू h रेज टू 2, बिकॉज 2 फॅक्टोरियल म्हणजेच 2 into 1 आहे. 2 into 1 2 फॅक्टोरियल सेमच आहे. असं लिहिण्याचं कारण म्हणजे आपल्याला नंतर जनरलायझेशन करायचं आहे. ओके, नाउ वी कॅन जनरलाइज. ओके, आता आपण जनरलाइज करू शकतो, कारण का, येस, ए नॉट ची किंमत आली आहे, पहिल्यांदा आपण काढली, किती आली आहे, f of a. सिमिलरली a1 ची किंमत आपण काढली, किती आली आहे, डेल्टा f of a डिवाइड बाय h रेज टू 1 इंटू 1 फॅक्टोरियल. आता आपण a2 काढला आहे, a2 ची किंमत किती आली आहे, डेल्टा स्क्वेअर f of a डिवाइड बाय h रेज टू 2 इंटू 2 फॅक्टोरियल. नाउ ऑब्झर्वेशन, a1 ची किंमत असताना डेल्टा रेज टू 1 डिवाइड बाय h रेज टू 1 इंटू 1 फॅक्टोरियल. a2 ची किंमत आपण आता काढली, काय आली आहे,
डेल्टा रेस टू 2 डिवाइड बाय एच रेस टू 2 इंटू 2 फॅक्टोरियल. म्हणजेच 1 असताना सगळीकडे 1 1 1, a2 काढत असताना सगळीकडे RHSला 2 2 2, a2 इक्वल टू डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ ए डिवाइडेड बाय HS स्क्वेअर इंटू 2 फॅक्टोरियल. सिमिलरली जर आपण x इक्वल टू a प्लस 3h पुढची व्हॅल्यू टाकली, जर x इक्वल टू a प्लस 3h पुढची व्हॅल्यू टाकली तर आपल्याला पुढचा कॉन्स्टंट मिळेल. पुढचा कॉन्स्टंट म्हणजे कोणता असेल तो, येस वी विल गेट द नेक्स्ट व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट a3. ओके, a3 मिळेल. a3 ची किंमत सायमल्टेनियसली बघूयात. जनरलायझेशन now by putting next value of x, that is x equal to a plus 3 times h. Similarly by putting x equal to next value a plus 4 times h up to so on a plus n times h, we get the values of remaining constants a3, a4, a5 up to so on an as follows. Therefore yes, a3 x equal to a plus 3h टाकलं, सिम्प्लिफाय केलं, a3 ची व्हॅल्यू मिळेल. काय मिळेल? येस 2 असताना RHSला सगळीकडे 2 2 2 आहे, 1 असताना RHSला सगळीकडे 2 1 1 1 आहे. आता a3 ची किंमत काढत असताना RHS मध्ये सगळीकडे 3 असणार आहे. म्हणजेच काय असेल, डेल्टा रेस टू 3 f of a divided by 3 factorial into h raised to 3. Getting this? Okay. 3 असताना a2 आहे, a2 काढलाय बघा. a2 नुसार आपण a3 चं जनरलायझेशन केलं. a3 इक्वल टू डेल्टा रेस टू 3 f of a divided by 3 factorial into h raised to 3. नो नीड टू सिम्प्लिफाय इट अगेन. ओके, पुन्हा एकदा सिम्प्लिफाय करण्याची आवश्यकता नाही. सिमिलरली जर आपण x इक्वल टू पुढची व्हॅल्यू टाकली, म्हणजेच x इक्वल टू जर आपण a प्लस 4h टाकलं तर आपल्याला काय मिळेल, पुढचा कॉन्स्टंट मिळेल. म्हणजेच a4 मिळेल. किती मिळेल? a4 काढत असताना सगळीकडे RHSला 4, डेल्टा रेस टू 4 f of a divided by 4 factorial into h raised to 4. तसाच a5, a6, a7 and so on. Last, by putting x equal to last argument a plus nh, we will get the value of last constant an is nothing but equal to, yes 3 असताना सगळीकडे 3, 4 असताना सगळीकडे 4, n असताना सगळीकडे n असेल. म्हणजेच डेल्टा रेस टू n f of a divided by n factorial into h raised to n असेल. ओके, n factorial into h raised to n असेल. गेटिंग दिस? ओके, सिंपल थिंग. अशा पद्धतीने आपण व्हॅल्यूज ऑफ कॉन्स्टंट काढलेले आहे. नेक्स्ट वन, पुढची स्टेप काय असेल? येस, सेम थिंग. आपल्याला व्हॅल्यूज ऑफ कॉन्स्टंट a नॉट अप टू an माहित नव्हत्या, त्यांच्या व्हॅल्यूज आपण काढल्या. आता पुढे काय करावं लागेल? येस, या सगळ्या व्हॅल्यू उचलायच्या आणि इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकायच्या. देअरफॉर नाउ putting these values of a naught, a1, a2 up to so on an in इक्वेशन नंबर 1. या सगळ्या व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकल्यानंतर सिम्प्लिफाय केल्यानंतर जो मिळेल तोच आपला फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला असेल. टाकूयात. देअरफॉर इक्वेशन नंबर 1 तुमच्या डोळ्यासमोर आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर तुम्ही नंतर पाहू शकता. देअरफॉर y is equal to f of x LHS is equal to pn of x is equal to, yes इक्वेशन नंबर 1 मध्ये जिथं a नॉट, a1, a2 आहे त्यांची व्हॅल्यू फक्त टाका. येस, a नॉट इक्वेशन नंबर 1 आहे. ओके, हे इक्वेशन नंबर 1 आहे, स्क्रीनवर दिसते पहा. इक्वेशन नंबर 1 आहे. इक्वेशन नंबर 1 मध्ये a नॉट, a2, a3 यांच्या फक्त आपण किमती पुटअप करतोय. ठीक आहे, दिस इज इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये a नॉट अप टू an च्या किमती फक्त आपण पुटअप करतोय, बाकी नवीन काहीच नाही. ओके, पुट pn of x is equal to, yes a नॉट ची किंमत आपण काढली, किती आली होती? f of a प्लस पुढची टर्म x मायनस a इंटू a1 ची किंमत आता आपण काढली, काय आहे ती? डेल्टा f of a डिवाइडेड बाय h. तो h फक्त मी ह्या x मायनस a च्या खाली लिहितो. ठीक आहे, प्लस पुढे x मायनस a जसा आहे तसा इंटू x मायनस a मायनस h ॲज इट इज इंटू a
2 आणि a2 ची किंमत आपण काढली पहा डेल्टा स्क्वेअर f ऑफ a डिवाइड बाय एच स्क्वेअर इंटू 2 फॅक्टोरियल ते फक्त मी एच स्क्वेअर याच्या 2 ब्रॅकेटच्या खाली लिहितो आणि 2 फॅक्टोरियल या डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एच्या खाली लिहितो. ओके, गुणाकारात आपण a इंटू बी कसंही रिप्लेस करू शकतो. ठीक आहे, म्हणजे एच स्क्वेअर फक्त या 2 ब्रॅकेटच्या खाली लिहिला आणि पुढे डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एच्या खाली फक्त 2 फॅक्टोरियल लिहिला. हे असं का लिहिलं ह्याला पण रिझन आहे, ते आपण पुढच्या स्टेपला कळेल. प्लस कसे पुढे येस एक्स मायनस ए जसा आहे तसा into x minus a minus h remains as it is into x minus a minus 2 times h जसा आहे तसा into a3 आणि a3 ची किंमत आपण काढली आहे डेल्टा रेस टू 3 f of a divided by 3 फॅक्टोरियल into h रेस टू 3 ते फक्त h रेस टू 3 मी या 3 ब्रॅकेटच्या खाली लिहितो आणि 3 फॅक्टोरियल या डेल्टा रेस टू 3 f of a च्या खाली लिहितो. प्लस तशाच पुढच्या व्हॅल्यू पुटअप केल्या प्लस डॉट 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 प्लस लास्ट टर्म एक्स मायनस ए इक्वेशन नंबर 1 तुमच्याजवळ आहे इंटू एक्स मायनस ए मायनस एच इंटू एक्स मायनस ए मायनस 2 टाइम्स एच अप टू सो ऑन एक्स मायनस ए मायनस इंटू ब्रॅकेट एन मायनस 1 टाइम्स एच हे जसं आहे तसं इंटू ए एन अँड द व्हॅल्यू ऑफ ए एन इज नथिंग बट डेल्टा रेस टू एन एफ ऑफ ए डिवाइड बाय n फॅक्टोरियल इंटू एच रेस टू एन पैकी एच रेस टू एन फक्त मी या सगळ्या ब्रॅकेटच्या खाली लिहितो इंटू एन फॅक्टोरियल दॅट इज डेल्टा रेस टू एन एफ ऑफ एच्या खाली लिहितो. ठीक आहे, म्हणजे सगळ्या व्हॅल्यू फक्त आपण ज्या त्या ठिकाणी रिप्लेस केल्या. हा म्हणजेच हा जो दिसतोय ओके हा जो दिसतोय इक्वेशन नंबर 3 याला समजा इक्वेशन नंबर 3 देतो. हे जे काही इक्वेशन नंबर 3 आहे हे इक्वेशन नंबर 3 म्हणजेच आपला रिक्वायर्ड फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हा जो इक्वेशन नंबर 3 आहे इक्वेशन नंबर 3 इज नथिंग बट आवर रिक्वायर्ड फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. गेटिंग दिस, हाच आपला फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला आहे. मात्र आपण ऑलरेडी फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला काय बघितलं, एवढा मोठा नाही आहे, एवढा मोठा लक्षात ठेवण्यापेक्षा याला आपण कंडेन्स करूयात. तो कंडेन्स करण्यासाठी फक्त आपण काय करूयात ऍक्च्युअली असताना हाच इंटरपोलेशनचा फॉर्म्युला आहे पण याला आपण अजून कंडेन्स करूयात, याला अजून आपण छोटा करूयात. ते छोटा करण्यासाठी काय करावं लागतं बघूयात. नाऊ पुट आपला जो फॉर्म्युला आहे आपण फॉर्म्युला वापरून गणित सोडवलेत पहा. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण यू आणलाय यू ओके यू होता तो यू इथे कुठे आतापर्यंत आलेला नाहीये तर यू म्हणजेच आपला इथं सबस्टिट्यूशन असेल तर यू आपण घेऊयात. नाऊ पुट हाच फॉर्म्युला आहे बरं का, फक्त आपण याला आपण कंडेन्स करूयात छोटा करूयात. नाऊ पुट x minus a divided by h is equal to u in equation number 3. Okay, equation number 3 मध्ये x minus a divided by h is equal to u टाकूयात. Therefore simplify y is equal to f of x is equal to pn of x remains as it is, no change. That is equal to whenever there is a x minus a divided by h replace that value by u. ठीक आहे, पहिल्या टर्म मध्ये कुठेही ती टर्म नाहीये म्हणजे पहिल्या टर्म मध्ये f of a as it is plus what is observation. yes observe करा इक्वेशन नंबर 3. what about equation number 3. yes इथं x minus a divided by h आहे आणि x minus a divided by h च्या ऐवजी किती घ्यायचं ठरलं इथे u into delta f of a remains as it is, no change. Getting this? Plus now आता इथे पहा बरं थर्ड टर्म मध्ये व्हॉट इज ऑब्झर्वेशन इक्वेशन नंबर 3 ची थर्ड टर्म इथे एच स्क्वेअर आहे. ठीक आहे, फक्त काय करतो हा एच स्क्वेअर मी स्प्लिट करतो, एक एच या ब्रॅकेटला देऊन टाकतो आणि एक एच या दुसऱ्या ब्रॅकेटला देऊन टाकतो. एक एच याला दिला एक एच त्याला दिला. असं दिल्यानंतर पहिल्यांदा इथं काय तयार होईल एक्स मायनस ए डिवाइड बाय एच आणि इथे काय तयार होईल एक्स मायनस ए मायनस एच डिवाइडेड बाय एच तयार होईल. ठीक आहे, हे एक्स मायनस ए डिवाइड बाय एच म्हणजेच काय इक्वेशन नंबर 3 मध्ये एक्स मायनस ए डिवाइड बाय एच म्हणजेच काय म्हणू शकतो आपण या सबस्टिट्यूशन नुसार यू असेल. ठीक आहे, व्हॉट अबाउट सेकंड ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय आहे या सेकंड ब्रॅकेट मध्ये काय आहे एक्स मायनस ए मायनस एच डिवाइड बाय एच. त्यात मग पुन्हा मी एच सेपरेट करतो दॅट इज एक्स मायनस ए डिवाइड बाय एच
मायनस एच बाय एच, छेद मी सेपरेट केला. ओके, त्यापैकी छेद सेपरेट केल्यानंतर एक्स मायनस ए डिवाइड बाय एच म्हणजेच काय, येस ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस ए डिवाइड बाय एच म्हणजेच आपली सबस्टिट्यूशन यू आहे. मायनस या एच ला एच निघून गेला, एच एच गॉन, म्हणजे फक्त काय राहतोय यू. म्हणजे ऑफकोर्स थर्ड टर्म मध्ये सिम्प्लिफिकेशन काय होईल, यू इंटू यू मायनस वन इंटू इथला डेल्टा स्क्वेअर डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल जसा आहे तसा इंटू डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ ए डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. ते 2 फॅक्टोरियल फक्त मी याच्या खाली लिहितो. प्लस सिमिलरली ओके, नाउ कॉन्सन्ट्रेट ऑन थर्ड टर्म ऑफ इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 ची तिसरी टर्म कॉन्सन्ट्रेट करा. इथं एच क्यूब आहे, एच क्यूब मध्ये पुन्हा एकदा या एच क्यूब ची फोड करतो. पहिला एच या ब्रॅकेटला देऊन टाकतो म्हणजे एक्स मायनस ए डिवाइडेड बाय एच होईल. दुसरा एच या ब्रॅकेटला देऊन टाकतो म्हणजे एक्स मायनस ए मायनस एच डिवाइड बाय एच येईल. सिमिलरली तिसरा एच हा तिसऱ्या ब्रॅकेटला देऊन टाकतो म्हणजे एक्स मायनस ए मायनस ट्वाइस एच डिवाइड बाय एच येईल. नाउ पहिला ब्रॅकेट, व्हॉट इज दिस ब्रॅकेट, एक्स मायनस ए डिवाइड बाय एच, नथिंग बट by our substitution, what is that bracket? Okay, that bracket is nothing but u. Okay, into bracket, yes, x minus a minus h divided by h म्हणजेच काय असेल, पुन्हा छेद सेपरेट केला. आता आपण बघितलं x मायनस ए मायनस h डिवाइड बाय h, छेद सेपरेट केला म्हणजे पहिल्यांदा काय होईल, फक्त x मायनस ए डिवाइड बाय h म्हणजेच u असेल. मायनस एच बाय एच म्हणजेच 1 असेल. ओके, आता आपण सिम्प्लिफिकेशन बघितलं होतं. आता तिसरी टर्म बघूयात. ओके, नाउ फोकस ऑन दिस थर्ड टर्म, एक्स मायनस ए मायनस 2 डिवाइड बाय एच. याच्यात पुन्हा मी सेपरेट करतो छेद, दॅट गिव्स एक्स मायनस ए डिवाइड बाय एच करतो मायनस 2h डिवाइड बाय एच करतो. फक्त छेद सेपरेट केले. छेद सेपरेट केल्यानंतर व्हॉट इज दिस, एक्स मायनस ए डिवाइड बाय एच म्हणजेच काय, हा यू आहे. इथे काय एच एच गॉन म्हणजे फक्त काय राहतोय -2. म्हणजे या तिसऱ्या टर्मच्या ऐवजी आपण लिहू शकतो इंटू यू मायनस 2. ठीक आहे, यू मायनस 2 असेल डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल रिमेन्स ॲज इट इज, नो चेंज, इंटू डेल्टा रेस टू 3 एफ ऑफ ए ॲज इट इज, नो चेंज, इंटू delta raised to 3 f of a. Getting this? Plus up to so on. Plus पुढची टर्म काय सांगा बाय ऑब्झर्वेशन, u into u minus 1 into u minus 2 into u minus 3 divided by 4 factorial into delta raised to 4 f of a plus dot 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 plus up to so on. ऐसे शेवटची टर्म u into u minus 1 into u minus 2 dot 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 up to so on. कुठपर्यंत, डेल्टा रेस टू 3 असताना -2 पर्यंत आपण थांबलोय, डेल्टा रेस टू 2 असताना -1 पर्यंत थांबलोय. शेवटी आपल्याला डेल्टा रेस टू n पर्यंत लिहायचं म्हणजे कुठे थांबावं लागेल, 1 लेस, दॅट इज अ n-1. म्हणजेच काय असेल, u मायनस इंटू ब्रॅकेट n-1 इंटू डेल्टा रेस टू n f of a divided by n factorial. Okay, this is nothing but, हा जो पूर्ण आहे, this is nothing but the required Newton's forward difference interpolation formula. Okay, this is the required Newton's forward difference interpolation formula. Getting this is जो आपण ऑलरेडी एक्झाम्पल सोडवलेले आहेत. y is equal to f of x is equal to pn of x is equal to, what is that formula, f of a plus u into delta f of a plus u into u minus 1 divided by 2 factorial into delta square f of a plus u into u minus 1 into u minus 2 divided by 3 factorial delta raised to 3 f of a plus up to so on. This is the required Newton's forward difference interpolation formula, in which u is equal to, what is u? u is nothing but equal to x minus a divided by h. याच्यामध्ये x म्हणजे ज्या पॉइंटला इंटरपोलेशन करायचं तो पॉइंट, a म्हणजे इनिशियल आर्ग्युमेंट ऑफ द डेटा, and h is nothing but interval of differencing. Okay, therefore we can find out the values of delta f of a, delta square f of a, delta raised to 3 f of a up to so on, delta raised to n f of a by preparing forward difference table. एकदा का सगळ्या व्हॅल्यू आल्या,
या इक्वेशन नंबर 4 मध्ये टाकल्या की जो आपला न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला आहे. सिम्प्लिफाय केले तर आपल्याला रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ द फंक्शन मिळून जाईल किंवा रिक्वायर्ड न्यूमेरिकल व्हॅल्यू at any point काढता येईल. This is the required Newton's forward difference interpolation formula. Getting this? Okay. Thus, in the today's lecture, we derived Newton's forward difference interpolation formula. Okay. Derivation थोडंसं मोठं आहे पण वेटेज पण डेफिनेटली जास्त असणार आहे. 8 किंवा 10 मार्क थिओरिटिकल क्वेश्चन असतातच. थोडंसं डेरिव्हेशन लेंथी आहे. एकदा पाहिल्यानंतर लगेच समजणार नाही. वारंवार पुन्हा पुन्हा पहा. पाहून झाल्यानंतर एकदा पूर्ण व्यवस्थित पहा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा रिपीटेडली पाहून याच्या तुम्ही नोट्स प्रिपेअर करा. एकदा नोट्स तयार केल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला ते हळूहळू 1-2 वेळा पाहिल्यानंतर 3 वेळा पाहिल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला हा फॉर्म्युला इझिली डिराईव्ह करता येईल. एकदा का हा फॉर्म्युला आपण एकच न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला डिराईव्ह केला तर त्याच पद्धतीने न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला आणि लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला डिराईव्ह करता येतील. सगळ्या स्टेप्स समान आहेत. फक्त एकच स्टेप वेगळी आहे. ती कोणती आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, लेट अस स्टॉप हियर. लेट अस कन्क्लूड टुडेज लेक्चर.